आपण आज वाघदोंड गावामध्ये आलोय. आता आम्ही थोडंसं फिरायला जाऊ राहिलो इकडं. ही मित्रांनो आहे ही पार नदी. या साईडला एक वांजुळ पाणी आणि एक बंधारपाडा गाव आहे. आणि प्रत्येकाची नाव सांगा. तुम्हाला खेळायला काय आवडत आहे? गोट्या हे पूर्ण होता म्हणजे 8 दिवसात 8-10 दिवसात खाली येणार आहे. कुठं जायला फिरायला आता? चला ते पुढं कोण गेलं? जा ना बोलून आण. कुठं आहे जा. आपण आज वाघदोंड गावामध्ये आलोय. आणि हे बघा आपला भाचा आहे तिकडं आहे. अजून एक तिकडं आहे. आता आम्ही थोडंसं फिरायला जाऊ राहिलो इकडं गावामध्ये. चला आता तुमच्या इकडे फिरायला काय काय भारी आहे? चाल पहिला कोण सांगत आहे? मोरा कोड इकडं गाडी भरणं आता वाटतं सुरगाण्याला जाऊ राहिले. हा इकडं आहे वाघदोंड गावची शाळा, जिल्हा परिषद शाळा वाघदोंड. इकडं भोजन खोली असेल. लहान असताना आपण पण असं भरपूर फिरलोय. पण आज आपले भाचे आले त्याच्यामुळं म्हणजे एक फिलिंग येत होती का त्यांच्यासोबत काहीतरी बोलावं. तर त्यांच्यासोबत थोडंसं गप्पा मारू. आणि आता इकडं एक पार नदी आहे तर तिकडं आपण आता फिरायला जाऊ. लहान पोरांना बघून आपलं बालपण आठवतं. आणि तसंच तर आपण आता त्यांना घेऊन थोडंसं फिरायला जाऊ. आम्ही चाललेलो आहोत आता पाहायला. हो आहे हितेश आणि हो तेजस आणि हो दादू. आणि आता तिकडे जाऊ लावण्या बिवण्या पाहू. घरी आता कोणचा आवड येईल? तू तू काय सांगाय? आता आम्ही चाललोय म्हणजे झाडा पाया. हा चला कुकला आम्ही झाडा पाया चाल. तेजस आणि वेदांत आणि दादू चालले आम्ही मुंबईला चालले. हो हो वेदांत आहे, हो दादू आहे, हो हितेश आहे. आम्ही चाललो झाडा पाया. हे एक लोक भात आलाय डोंगराला पगार ढोकते आलाय. एवढा धसून पडलाय. बिबटे आलाय. तिकडे आम्ही चाललो. आता आम्ही आदिवासी नाचणार आहोत. पहा जंगलमध्ये फिरायला जाऊ आदिवासी. बघा आपल्या बालपणीमध्ये पण असंच आपण फिरायचं. एकदम म्हणजे मन एकदम रमून त्यांना असं पाहू. जेव्हा आपण लहान होतो ना एक जुनी आठवण येतं. एक जुनी आठवण येते. किती आनंदी आहेत तिथं. ना कामाचं टेन्शन ना काही. नुसतं आनंदी राहायचं, खेळायचं, जेवायचं, झोपायचं बस.
हळू रे हळू हळू. ही मित्रांनो आहे ही पार नदी आणि इकडच्या साईडला जो मांडवीचा धबधबा आपण बघितलाय ना त्याचं पाणी इथं येत आहे. या साईडला एक वांजुळ पाणी आणि एक बंधारपाडा गाव आहे आणि हा त्या गावांकडून रस्ता इकडं वाघदोंडमध्ये जातो आणि वाघदोंडमधून थोडंसं माग गेला का तिकडनं रोकडपाड्याकडे जायला रस्ता आहे. आता आम्ही इकडे आलो या पुलाकडं. बघू बरं इकडे थोडंसं मजा करू आणि त्याच्यानंतर निघू. जंगल बिंगल आहेत आणि सादडा करंदा काही गंधुरा पण आहेत. आपण पाहता एक मंदिर दिसतंय. आंबा शेगू अळवाची काही झाडं आहेत. आपले पाहत चालू आहोत. इकडे रस्ता पण जाम आहे तर आम्ही चालू आहे हळूहळू. बाकीच्या झाडाची काही दवा आहेत. बाकीची लोक उपटते आहे बाकीची लावत आहे. हे डोंगर जरा धसलाय लावेल तर जरा बुजून गेलाय. यंदा काय ते धवाला बुटे धसलाय. व्हिडिओ काढत चालला आहेत आणि गंतरा भिंतरा खात. तिकडे एक मोठं जंगल आहे आणि आता पोपट मामाशी काही आणि आता चाललेलो आहोत आपले शाळा पाहू. या शाळा मस्त दिसते. ते पोरगी पटून देत तुझं कर ना. इकडे चाललेले आहोत आम्ही पुढं. शाळेची पोषा दिसते आहे आणि मंदिर कार खेळा ना. प्रत्येकाचं नाव सांग. हे तुमची नाही यांची तुमचं माहीत आहे. तुम्हाला खेळायला काय आवडत गोट्या बस. चला दुकानात अर्धा इकडं मंदिर आहे आपल्या. आता तिकडं मंदिरात जाऊ. मंदिर बिंदिर पाहाव. त्याच्यानंतर अजून गावात फिरायला जाव. हे मंदिर तर तिकडं आहे खालच्या बाजू. हे नवीन मंदिर आहे. त्याचा बांधायचं काम अजून बाकी आहे. चला मंदिराचं बांधकाम चालू आहे तिकडं. याच्यामुळं हनुमानाची मूर्ती इकडच्या साईडला आणून ठेवली. इकडे आहे हनुमानची मूर्ती. चला इकडं फिरायजोग जवळ जागा काही. हा पाण्याचा असा धबधबा किंवा काही दुसरा वेगळा असा गौळ ठिकाण. मी शिंद्याचा. हा भूकंपाने इकडं काही धसेल बिसेल नाही ना. इकडंच का जवळ. गावातले लोकांच्या लावण्या चालूच आहेत का त्याच्यामुळं गावात माणसं नाही एवढी दिसू राहिली. गावात तरी घरा किती असतील 200 आणि लोकसंख्या गावाची तरी पण 1500 वरती. चला आता वर आपले हिंडून येऊ. वर गाव कोठे लांब पसरेल आहे. हा तिकडे पर्यंत घर आहेत का. हा भरपूर धसेल आहे ना. आता रचलाय बा. घर तरी किती जुना असेल. हे बाई हे जो त्याला बी इकडे तड गेलाय ना पूर्ण.
हां हां लहान आहे ती गरीब परिस्थिती आहे ना त्यांची, मग तिथे त्यांना राहायला जागा नाही, ते कुठे जातील आता ते घरी आहे. आता दिवस पण कोणते आहेत का? हो ना? ते लहान पोर घेऊन त्यांना आता दुसऱ्याच्या घरी कुठं प्रवेश कोण देणार आहे? हां ते तर आहे. कोणी देऊ शकत नाही जागा. असा प्रकार आहे. तरी शेवटी ते राहायला लागले, मग नाही इलाज आहे. मग तसं आता- नाही काय नाही. आणि दिवसेंदिवस तर भूकंपाचे हादरे अजून जास्त वाढ राहिले. त्याच्यामुळे हे हातऱ्यामुळे ते हे जे नुकसान होत चालले ना, हम्म. हे पूर्ण जोता म्हणजे 8-10 दिवसात खाली येणार आहे. आपले गण सांगतो मग. जोता लगेच सुटत चाललंय ते. वरतून घराचं वजन आणि त्याच्यात हे हादरा जास्त. हादरा बसत. हा. तर गावाच्या बाहेरून आपण मंदिर वगैरे फिरून आलो आहे आणि आता इकडं थोडंसं गावात फिरणार आहे. तर पहिले तर भाच्यांना पैसे दिले आणि त्यांना दुकानात पाठवलं. त्यांना कुरकुऱ्या खायच्या होत्या, तर ते कुरकुऱ्या खायला गेले आणि कुरकुऱ्या वगैरे इथं दुकानात घेऊन आणि त्याच्यानंतर गावामध्ये फिरायला निघालो आम्ही. तर वाघदोंड गावाविषयी आपण आता थोडीशी माहिती घेणार आहे. तर वाघदोंड गाव हे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक सुंदर ग्रामीण गाव आहे. डोंगराळ आणि निसर्गरम्य परिसरामुळे वाघदोंड गावाचे वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. गावाच्या आसपास हिरवगार शेती, डोंगर, झाडे, झुडपे आणि पावसात वाहणारे छोटे ओढे यामुळे निसर्गाचे सुंदर रूप पाहायला मिळते. येथे लोकांचे जीवन शेती, मजुरी आणि जंगलाशी संबंधित कामाशी जोडलेले आहे. वाघदोंड गावाला आदिवासी संस्कृती आणि ग्रामीण परंपरेचे समृद्ध पार्श्वभूमी आहे. गावातील सण, उत्सव, पारंपरिक नृत्य, गाणी आणि स्थानिक रूढी परंपरा आजही गावाची संस्कृतीची ओळख जपतात. 2011च्या जनगणनेनुसार सुमारे या गावाची लोकसंख्या 1165 एवढी आहे. वाघदोंड गावामध्ये आजही साधेपणा, निसर्गाशी असलेले नाते आणि आपुलकीची ग्रामीण जीवनशैली ही गावाची खास ओळख म्हणता येईल. पावसाळ्यात तर परिसर हिरवाईने नटून अतिशय सुंदर दिसतो. त्यामुळे निसर्गाच्या कुशीत बसलेले सांस्कृतिक आणि पारंपरिक जपणारे वाघदोंड गाव अशी या गावाची ओळख सांगता येईल. वाघदोंड गावच्या मागच्या बाजूला केमडोंगर आहे आणि या डोंगरावरती दिवाळीला खूप मोठी यात्रा भरते. तर त्या यात्रेसाठी भरपूर असे यात्रेकरू येतात. तर यात्रेसाठी यायला डोंगराच्या तिन्ही चारही बाजूनी रस्ता आहे. तर मेन रस्ता आपल्या शिंदे गावाकडनं आहे आणि एक हरणटेकडीकडनं आहे आणि केमच्या मागच्या बाजूला गोगुळ गाव आहे ना, तिकडून पण आहे आणि एक रस्ता इकडनं वाघदोंडकडनं पण आहे. तर काही यात्रेकरू इकडनं चढतात, म्हणजे इकडं खाली जे गावं आहेत ना, तिकडले यात्रेकरू याच गावाकडून आणि या इथं केमडोंगरावरती चढतात. तर आपल्याकडे जेवढी माहिती होती तेवढी आपण माहिती तुम्हाला दिली. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.